श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मृदंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाख्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघूत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णवेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं मन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम। विशेष जावनो खंयची रितीरी सात्विक जन असताची, खंयची रितीरी आसुरी जन असताची म्हणल विशयाचेर निर्ममो निरहंकारः इत्यादी श्लोकांत करतना निर्माणमोहो म्हणटने जाल्यार फुडल्या अध्यायांत तूं मस्त संक्षेपान सांगिल्लें ताजे विस्तार जावन सांगच्याक अथ षोडशोध्याय भायर सरला। अथ षोडशोध्यायः। श्री भगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। अभयम अभय असुका कोण की सज्जन असले रे ताका अभय असुका की अभय म्हळ्यार कसं जालें? अभय म्हळ्यार तांतू दोन अंश आसा। एक तुम्ही कोणाकय पळोवन भिवचानच, ह्या एक जाल्यार अनेक तुमकां पळोवन आनीक कोणाय भिवचानच। आतां कळ्ळें तुमकां अभय म्हळ्यार कितली कश्ट आसा। कोणाकय पळयना अशी धैर्यार रावची होड न्ही। आमकां पळोवन खंयचेय व्यक्तीन खंयचेय भुतान खंयचेय जिवान भिन अशी राबू का जाल्यार म्हळ्यार आमगेल्या तोंडार कितली शांतता आसता, कितली प्रशांतता आसता। कसले एक पळयलें कुडलें हागेल तुमी ती आमकां कसले हानी ना म्हळ्यार सर्व प्राणींक गेले हृदयांत येवका की तशी कोणकी एक सात्विक सुर जीवराश असलेली तांकां पळयल्यार भंय जायना, तांकां जाल्यार धैर्ययुक्त जाल्यार देखून तांकां विंगडाल कोणाले भंय आसना की। मागीर सत्वसंशुद्धी। सत्वसंशुद्धी म्हूण सांगल्यार चित्तप्रसाद। केन्नाय मनान तूं केन्नाय एक आनंद केन्नाय एक प्रशांत खंयचेय गोंदळ लागतील तशें रावचें। तदनंतर सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थितिः। ज्ञान खंयच्यान करतना आमकां यथार्थ जावन तत्वज्ञान मेळटा म्हळ्यार विशयार ज्ञानाच कसा योग योग म्हळ्यार उपाय ज्ञानाक कसो उपाय खंयची कारणान करतना तत्वज्ञान मेळटा म्हळ्यार विशयाचेर हाजी एक अवस्थिती म्हूण सांगल्यार व्यवसाय ताजी एक निश्चय आसून आनी ज्ञान म्हळ्यार तसलो उपाय पावका म्हळ्यार तसलो दृढ निश्ठा हें तांगेलांत आसता। तदनंतर दानम खंयचेय एक पात्र योग्य जावन आशिल्लें तसलें सत्पात्र योग्य जावन आशिल्लें तसलें तागेलें चर्य इत्यादीक आसतना ताका कसं आवश्यक आसा त्या ताजे विशयाचेर द्रव्य त्याग करचे ताका दान। दम म्हूण सांगल्यार इंद्रिय निग्रह। यज्ञ ज्योतिष होम जेवच्या पुरो वरलेले द्रव्य कर्मादी यज्ञ आसा। देवयज्ञ पितृयज्ञ तसल यज्ञ जो ज्ञानयज्ञ तपोयज्ञ पुढे सांगेल तसल यज्ञ। स्वाध्याय तागेल शाखाचे स्वशाखाध्ययन वेदाध्ययन इत्यादी कोरका। तप म्हूण सांगल्यार ब्रह्मचर्य आदी कृच्छचांद्रायणादी तपस्वी करचे। आर्जव म्हूण सांगल्यार मनोवाक कर्मसु एकत्वम। मनान करतना उतरान करतना तशी कर्मान करतना तिन्नी रुपारी एकच का केलो जनाल कसले म्हूण सांगल्यार उतरान एक सांगचे मनान एक अशें करचे अनेक अशें शानाजे कसं सांगता खंयची मना आसा त्यांची सांगता त्यांची प्रतिज्ञा करका त्यांची कर्म करका म्हळ्यार व्यक्तीन तूं दोन्ही भावना ड्युअल पर्सनालिटी ना दोन जीव ना कसं आसा त्यांचे सांगतलो तसले हें गुण खंयची योग्य जावन आशिल्लें तसले सुरजीव राशीन तशें। अहिंसा सत्यम अक्रोधः त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुत्वम मार्दवम ह्रीर अचापलम। अहिंसा खंयचे परप्राणीचे खंयचे रितीरी ताका हिंस करनाशे रावचे। सत्यम यथार्थ वचनम केन्नाय जाल्यार खंयचे रितीर फट्टी मारनाशे योग्य जावन आशिल्लें तसलें कसं सांगता त्यांचे सांगचे। अक्रोधः खंयचे कारणाक
परपीडा कर चित्तविकारा भाव हाक अश जावका तशे जावका म्हणल विषयाचेर तांगेल विषयाचेर वायट चिंतन जेवचेच क्रोध के ते क्रोध इत्यादी कश्चान ज त्याग हा औदार्यस का प्रत्येक विषयाचेर कसले करताना मन हॉडस का शांती ही म्हणून सांगल्यारी शमो बनिष्ठता बुद्धी तसले ते परमात्मा निष्ठेरी परमात्मा वैरी दृढ निष्ठा इत्यादी कश्च अपैशुनम म्हणून सांगल्यारी खंयची एक विंगडान केल्लो चाडी ते कोणे हड्डांक गेले की रायाले की इत्यादी चाडी सांगना आशिरापचे पळय ताणें तशें केला हाड अशें केला म्हणाल ते चाडी सांगना आशिरापचे हाक अपैशुन म्हणटाच. मागीर दया भूतेषु खंयचे एक प्राणी असले रे तांगेल वैरी योग्य रितीरी दया तांकां हित जावका म्हणल्यार धर्मबुद्धी असचे. परदुःख असहिष्णुत्व. मागीर अलोलुत्वम म्हणून सांगल्यार खंयचे एक विषय जावका म्हणाल तसल अत्यास असच्यानच खंयचे राग असच्यानच तसले अलोलुत्वम. मागीर मार्दवम म्हळ्यार अक्रौर्य खंयचे रितीरी क्रूर भावसनाशी. आत्महिंसकेष्वपि अविरोध कोणेय तांकाची बाद दिताची जो तुमकां कोणेय बाद दितले रे तांगेल वयर कसले एक मनाक लेखनाश हे पुरे मिगेल कर्मान म्हाका मेळचे म्हाका कर्म नातील तांणी कोणेय म्हाका हें करूं नज म्हणून खंयची एक विंगड जीवराशी वयर खंयचे एक रितीरी क्रौर्य चिंतन नातील तशें जेवचें. मागीर रिही म्हूण सांगल्यार कार्य करणे लज्जा कसं करूं नज आमकां सांगिल तसल काम न्हय त्या पुरे करतना एक भितर वेल्यान लज्जी येवका हे आमकां सांगेल काम न्हय हे आमकां हें करचें न्हय. आज कसले एक मना साक्षी नातील खंयचे एक वायट काम केले रे न्हू पुरे जगत्यांत भोंवताच तशें शानज वायट काम केले रे कोणाक एक तोंड दाखोवच्यान जे म्हणल तसल भावन आमगेल्यान तसका. तदनंतर अचापल्य म्हणून सांगल्यार स्थैर्य अत्यंत अस्थिर जावन असच्यानच योग्य रितीर स्थिर जावन असका चंचल जावन असच्यानच आमगेल खंयचे एक निष्ठेरी दृढ निष्ठे असका. तदनंतर तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति सपदम देवीम अभिजातस्य भारत. तेजः म्हणून सांगल्यार परैः अनभिभवः कोणेय विंगडान येवन हाका खंयचे रितीर पराभव हाडू जायना ताका तेज म्हणच. क्षमा म्हणून सांगल्यार अक्रोध म्हणून सांगल्यार मनांत वायट लेखूनच. क्षम म्हळ्यार कसले म्हणून सांगल्यार त्या वायट खंयचे हज्जेन प्रयोग करतना तांकां आपास वायट करना शिरपच. अपकर्तुः अनापकृतिः कोणकी वायट केला तांकां कसले वायट करना शिरपचे हाका क्षमा म्हणटाच. तदनंतर धृतीः म्हणून सांगल्यार खंयचे रितीर धैर्य घेवन रावच हे धृतीः. शौचम म्हणून सांगल्यार अत्यंत शुद्ध रितीर रावचे कसं असल्यार हे पुरे गुण असून ಒಟ್ಟು ದೇಹಾಂತ जो अंतःकरणान जो प्रत्येकान मालिन्य भोर नसच्या त्यांनी असच्यान जे योग्य रितीरी शुद्ध जावन असका. तदनंतर शौचम अद्रोह म्हणून सांगल्यार खंयची रितीरी कोणेय कसले एक तुका भात दिले रे तांकां विंगड तुका कोणेय चांग जावन असता तांकां खंयचे रितीर वायट करनाचे रावच. तुका वायट केलेल्यांकय वायट करूं नज कोण तुका चांग करता तांकां तूं वायट करूं नज ताका अद्रोह म्हणटाच. नातिमानिता अहंकार राहित्य कसले केल्यार आजी कशी कसले केल्यार हांव केलेले म्हणल विशय तशेंच्यानच नातिमानिता खंयचे विशयाचेर अतिमानसच्यानच पुरे देवाल हातान केलेले हांव एक साधन मात्र म्हणल तसले एक चिंतन असता. भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत हे पुरे कोणाक असता असल पुरे गुण कोणालांत असता म्हणून सांगल्यार दैवी संपत्त असल्यार ते परमात्मा अनुग्रहान करतना सजीव राशी जाल्यार तसं तांगेल हंतू असल पुरे गुण उद्देन मारता तांणी पुरे मुमुक्षू म्हणल रितीरी स्पष्ट जावन कळता. हे जावच्या पुरो कोणकी दैवी संपत्त ना तांकां कसं जाता म्हणून सांगल्यार तांगेले विशयाचेर सांगता. दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानं चाभिदातस्य पार्थ संपदम आसुरी संपत्तांत शिल्यांक दंभ म्हणून सांगल्यार बोस्टिंग आत्माच अल्पत्व कोळणें जाल्यार आमी कितली तोग्ग आसा म्हूण कोळणें जाल्यार विंगडाले रावता दाखयना अशें आमी कितली वयर आसा म्हूण दाखयत ताका दंभ म्हणटाच. हे दंभ तशीच दर्प म्हणून सांगल्यार
भय मनान भय आसा जाल्यार येद्रा दाखयतना म्हाका कसं जाल्यार भंय ना म्हणून दाखोवची कसं आसा ताका दर्प म्हणटाच. मागीर अभिमान प्रत्येकान तो मिगेल कितले प्रमाण आसा ताज्या पशी चड रावचे. मिगेल कसं की मर्याद आसा त्या मर्याद्या पशी चड रावचे. तसले प्रमाण अतिक्रम. तदनंतर क्रोध म्हणून सांगल्यार विंगडाक बाद दिवका म्हळ्यार तसले एक मनान तो चिंतन करचें. पारुष्य म्हणून सांगल्यार निष्ठुरत्व. कोणेय इल्यार औदार्य नातिले तांकां कसले केल्यार तागेल वयर एक निष्ठुर भावार उल्लोच जेवो हें जेवो. अज्ञानम खंयचेय विशयाचेर तत्वज्ञान ना, तत्वज्ञाना वयर निश्ठ ना हें पुरे कोणाक म्हणून सांगल्यार आसुरी संपत्ती कोणा आसता तांकां असल पुरे गूण तांगेल्यान तुद्देन दिसता. तसले ह्या दोन गुण सांगले तुवें हें खंयच्याक म्हूण सांगल्यार दैवी संपद विमोक्षाय निबंधाय आसुरी मथा माशुच संपदम दैवीम अभिजातोसी पांडव. दैवी संपत खंयची आसा ते तुमगेले मोक्षाक कारणीभूत जाता. खंयची आसुरी संपत आसा ते तुमगेले बंधनाक कारण जाता. तशें जावन तुका कसक्यात संशय आसा तुगेल कसो हें म्हणल्यार तूं खंयचेय रितीरी शोक वचूं नाका. कसले म्हूण सांगल्यार तूं दैवी संपत्तान जाल्लो आसा. तशें जावन तसल दैवी संपत्तांक मोक्षादी कडेन तांगेल प्रयाण शिवाय तुका नरक इत्यादिकाचें बंधन आसना. कोण की आसुरी संपत्ताच आसताची तांकां मात्र नरकात जनर्क मेळचे. खंयची अंधंतमस्सादी तांकां मेळचे शिवाय तुका त्या विशयाचेर तूं चिंतन करूं नज. जावच्याक दोन्ही मोक्ष म्हणटाच. एक सन्मोक्ष एक असन्मुक्ती. सन्मुक्ती म्हणून सांगल्यार आमगेल खंयची स्वरूप सुख अनुभवसून खंय परमात्मा पारमेष्ठ्या पावचे हें सन्मोक्ष. असन्मोक्ष म्हणून सांगल्यार आमगेले स्वरूपांत तशें कोण की तमोयोगी जीवराश आसा तांगेल स्वरूपाचे दुःख तांकां आविर्भूत जावन तमस अंधन तमस म्हळ्यार तसल घोर नरका पातन जेवचे ताका असन्मुक्ती म्हणटाच. तसले ह्या दोन्ही द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैव आसुरी एव च दैवो विस्तरशः प्रोक्तः आसुरम पार्थमे शृणु. दोन्ही रितीरी जीवराश आसताच मोक्षावतले. एक दैव आणि एक आसुर. ह्या दैवी संपत्ता विशयाचेर तूं विस्तार जावन आयकले. आता आसुर ह्या विशयाचेरय आयक. प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुः आसुराः न शौचम नापि चाचारो न सत्यम तेषु विद्यते. कोण की आसुरिक जन आसाची तांणी खंय प्रवृत्त जावका खंय निषेधान निवृत्त जावका खंयची विहित कर्म असल्यार ते प्रवृत्त जावका असल ज्ञानाचा ना तांकां. निषिद्ध कर्मान तूं प्रवृत्त जावच. विहित कर्मा कसले कसले धर्म दान धर्म इत्यादी कोरका म्हूण गेल्यार त्या पुरे कसले त्या पुरे वेस्ट ऑफ मनी. खंयची एक निषिद्ध कर्म आसा पार्टी करचे दुड्डू नुस्ती उड्डोवन काडचे त्या पुरे वेस्ट ऑफ मनी न्हय त्या पुरे कोरका म्हणाल तसले एक भाव येवच. असले खंय प्रवृत्त जावका खंय निवृत्त जावका म्हण विशयाचेर योग्य जावन ज्ञान आसना. शौच ना योग्य जावन प्रातकालाचेर उठान नाव न्हू कोरका जाल्यार तसं देवपूजा इत्यादी कोर न्हू. खंयची देह हें अशें साधन शरीर हें शुद्ध जावन संपादन कोरका. ह्या देहान तूं कसले एक वायट इत्यादी घाल न्हू. देहाक वायट करूं नज म्हणाल तसं भावन आसना. अशौच केन्नाय देहा वायट जाल्यार रिवॉर्ड न्हय म्हणून मदिरादी पान कोर. ह्या देहान तूं प्रत्येक कुस्सोन घेवन प्रत्येक रितीरी अशौच समापन करताची. आचार म्हणाल ना सद्ग्रहस्थान कशें सुका तागेल घरकडे येईल तसल आतिथ्य कशें कोरका हें खंयचेय विशयाचेर आचार म्हणाल आसना. सत्य तोंडार सत्य ना प्रत्येक कसं उलयल्यार तोंड सोडल्यार फट्टी मारचे. तसले असत्यम अप्रतिष्ठन्ते जगराहनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत कामहेतुकम. तितल्या वेळा जगत त्या विशयाचेर उलयता न्हय तशी सांगताच. असत्यम अप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम. हें खंयची जगत आसा हें असत्य हें प्रत्येक मिथ्यामय हुंग कसं केल्यार लायक ना. हें पुरे कल्पित जावन आशिल्लें तसो प्रपंच अप्रतिष्ठ. खंयचे एक विशयाचेर हांव तूं सत्यत्व म्हणाल ना खंयचे एक विशयाचेर स्थायित्व म्हणाल ना. तसल हें जगत्य अनीश्वरम हांव तुका असल जगत्य मिथ्य जाल्यार ताका नियमन करता तसल परमात्मा म्हणाल कोण आसा. पुरे जीव परमात्माले स्वरूप तशें जावन कोणे एकलो ईश्वर म्हणाल तसल भावना प्रत्येक एकलोच ईश्वर म्हळ्यार खंयचे एकाक सुप्रीम आसका जाल्यार सुप्रीम म्हूण ईश्वर म्हूण नियमन करतलोच म्हूण गेल्यार ते केन्ना सांगू जाता. नियम्य जावन आशिल्लें तसल वस्त असल्यार मात सांगू जाता. कोणेय कोणाले अंडर असल्यार मात्र एकलो सुप्रीम जाता. तशी ईश्वरान जावका जाल्यार ईश्वर म्हूण कोणेय आसूं का जाल्यार तागेल अधीन कोणेय असल्यार मात्र तो ईश्वर म्हूण जाता.
ज्याला हानी कसं सांगताची कोणाही कोणाला अधीन ना तशी अनिष्पर जावन असेल तसल संभू हे जगत्य परस्पर संभूत परस्पर संभवना परस्पर जावन असेल तसल्या एका एक लागून कसला एक जाऊचे म्हणाल विषय ना प्रत्येक हे करतनच की ना आकस्मिक जाऊन सर्व उत्पन्न झाला म्हणल तसल्या संभावक युक्ती नातील तसल्या की मन्यत काम ही तुकम प्रत्येक मना येईल तसल विषयाचेर सदसद विलक्षण प्रत्येक विषयाचेरी मना कश्यता त्या रूपेरी काम हेतुत्व अविद्या परिणाम रूपारेस या जगत्य म्हणल विषयाचेरी तशी तोंडा येईल रीतीरी या जगत्या वर्णन करताच एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मा अल्पबुद्धयः प्रभवन्त्युग्रकर्माणः क्षयाय जगतो अहिताः ह्या तांगेल्या एतां दृष्टिम अवष्टभ्य ह्यांची एक मना दृढ संकल्प करून जगत्य म्हणणारी अशी म्हणल एक मना घेऊन नष्टात्मानः अल्पबुद्धयः कंचकी तांगेल स्वरूपची तांनी खोन कळवून घेताच कंचान तांगेल बुद्धीन करताना तांगेल स्वरूपा बद कशस आत्मस्वरूप कसलं हे कसले ना परमात्मा कंचकी स्वामित्व त्या कळवून घेऊन परमात्मा स्वामित्व ना आम्ही परमात्मा लोट अभेद म्हणाल चिंतन कोण प्रभवन्त्युग्र कर्माणः अत्यंत घोर जावनशील तसलं त्या परमात्मा लोट ऐक्य चिंतन कोण या जगत्या सर्व मिथ्यात्व सांगून कसं पुरे देवान सृजन कोण दिला त्या खंचे एक मौल नातील शे अमूल्य जावनशील तसल विषयाक कसला एक मौल ना म्हणून कोण बायसून तसल्या उग्र कर्माणः क्षयाय जगतो अहिताः या जगत्याक सर्व तशीची सर्व जीवराशींकೈ खंचे रीतीरी हित करनाशी अहिता गोस्कर पूरे जन तांगेल खंचके कली इत्यादि का हज्जेन वतना तंक पूरे जनाक अधोगती जावका म्हणून प्रयत्न करताच काममाश्रित्य दुष्पूरम दंभमानं मदान्विताः मोहात गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः काममाश्रित्य तांगेल मन आकर्ष असता त्या रीतीरी त्यांनी स्वीकार कोण दुष्पूरम पूरे जनाक दुःखान पूर्ण जलल तसल्या इच्छेन करताना दंभ बद तंका भय यानी असता तसल्या तांगेल नातील स्वभावान सांगून आवची देव बद तांगोत असताना देव नाही म्हणून जलरी दंबान करताना तशीची अनौदार्य खंचे रीतीरी एक अभिमान रूपारी तांगेल्या ज्ञानान करताना त्यांनी कसं करताचे म्हणून सांगले रे या जगत्याक सर्वांकೈ जलेर पुरे एक मोह मिथ्या ज्ञान हाडच्याक भायर सरताची हज्जेन कसं जाता म्हणून सांगले रे असद्ग्रहान कोणकी योग्य जावन असेल तसल त्या देवा सेवा इत्यादी कोरका जलांकೈ जलरी विंगड वाटेरी त्यांनी भायर सोडून प्रवर्तन ते अशुभची व्रताः कंचकी सांगेल नाही या पुरे देहाभिमान देह म्हणलना या म्हणलना म्हणून सांगून सर्व वाईट वाटेर ओरनू कंचकी एक परमात्मा शुद्ध जावन असेल तसल त्या भागवत वाटेर सोन अशुचिव्रताः क्षुद्र जावन असेल तसल भोगा गोस्कर जायत हाजी गोस्कर जायत हे सगळे लोक प्रवर्तन करून वरताच तसले तांगेले चिंतन असता चिंताम अपरिमेयां च प्रलयांस्ताम उपाश्रिताः कामोपभोग परमा एतावद् इति निश्चिताः तांगेले खंचे रीतीरी तांगेले पुरे चिंतन या पुरे कशें असता म्हणून सांगल्यार ही या प्रलया जगत्या प्रलयांतू या जतना तांगेल प्रत्येक नाश जावन वता तस जावन अश्चित दोलताय पुरे काम्यकर्म अनुभव पुरे कराच यांची तुमका मोक्ष यांची जीवनान कसा अनुभव येताची या जिन्मान कसा तुम्ही सुख भोगताची त्यांची तुमका होंग मोक्ष हंगात तुम्ही पुरे पळया होंग तरापा सुख मिळेल तसल ना असल रीतीरी एतावद् इति निश्चिताः होंगाची कसं असल्यार त्या होंगा भोग कोरका हज्जापशी अनेक आमुष्मिक मिळेल तसल फल मिळेल ना यांची जन्मान कसं पुरे पळो का त्यांची होंगा पळो का मिळेल रीतीरी त्यांनी बोधन करताची आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः इहन्ते कामभोगार्थम अन्येन अर्थसंचयान आशापाशान तुमक कसं पुरे जाव का ते पुरे हज्जेन करताना तुमक तै बांधून घालताच नाना रीतीर सिद्धी नाना रीतीर पळया हक्क ओंगूर अब्बुनूची तांगेल मन आशिल तसल कळता हागेल एक मॅनिफेस्टेशन असल पुरे असं म्हणलेल पुरे दाखवून ह्या तुमका लौकिक जावन असेल तसल आशान हे माइंड रिडिंग येता का हे येता त्या येता असल सिद्धी जाता तसल सिद्धी जाता म्हणलेल रीतीर हे पुरे त्यांनी बोधन कोण कामक्रोधपरायणाः कामान करताना कोणाके एक दुष्टकर्म कोरका जाल्यार थंय क्रोधान करताना
तंतूची मग्न जलल तसल्या त्यांनी कसं सांगताची म्हणून सांगल्यार या जगत्यान तू सर्वशय कामभोगाचे काम्यकर्म विषयांचूची अनुभव करा तशी अन्येन अर्थसंचयान हज्जे नस्किनाची विंगड कसल्या हक्क येना तस जावनो होंगाची अर्थसंचयन कोण अशी पुरे तक जाव कजल तसल कृत्य कोण तांनी जेलर तुमगेला तुकून द्रव्य इत्यादी घेवचे तुमगेल पुरे दुड्डू आमक दिया तुमक जाव कजल सिद्धी इत्यादी काम कोण दिता तुम्ही ज्या जलल दुड्डू आमक दिया विंगडा कसं अहित कोरका तांक कसं पोट्टा वखत घालका या पुऱ्या कोण दिता असल सिद्धी मिगेला तसं म्हळेल रितीर त्यांनी या दुष्कर्माक इत्यादिकाक भाजन जाता असल आणि नाना रितीरी दुष्कर्म इत्यादिक ते आसुरी वृत्ती जन करताची तसल आसुरी प्रवृत्ती इत्यादिकान करताना या जगत्याच परमात्माल केलेलं तसल या अमोघ जावन असेल तसल अमूल्य जावन असेल तसल जगत्याच्या पुरो त्या परमात्मान आमक नियंत्रण करचे विशेषच्या पुरो या पुरे फट्टी म्हणून सांगचे या जगत्य स्थायी नाही स्थिर नाही म्हळेल रीतीरी उपदेश करचे असल पुरे नाना बंधनान करताना आम्ही अनेकही बांधून कोण की मध्यम अल्पबुद्ध यसाची तन्नी जलरी तंगेल खंचकी उत्तरा जालान वाघ जालान करताना बांधून पोणू आणि सांगील समनव्या म्हळेल रीतीरी त्यांनी प्रवृत्त जाताची तांकाय जलरी पंचकष्ट इत्यादी प्राप्त जाता तसल्या खंचकी या द्वेष यसाची मक्क द्वेष केलेलं असं तांका आम्ही द्वेष करता तांगेला वैर प्रसन्न जायना तांका या अधम जावन असेल तसल्या नारक इत्यादी तित्ता तसल्या हांतू तू वचना तू योग्य जावन सज्जीव अस तस जावन तू मिगेल भक्त जावन अस सांगेल रीतीरी अहिंसा आदी गुण योपेक जावन अस तस जावन तुक मोक्ष मिळता म्हणून देव स्पष्ट जाव तांगेल गुणाची खंचकी हाजेर कोणा कसं म्हणून लेखू का म्हळेल रीतीरी थंय हे सांगता हे मुख्य जावन सांगील कसं का म्हणून सांगल्यार विंगडाक सांगच्याने आमक सांगच्याक आम्ही कशा असाची म्हळ्यार परीक्षा आम्ही कोण घेऊ का आमगेला तू कसं आम्ही चुकता असाची खंयची वातावरणात राबून आमगेला खंयची गुण असा म्हळ्यार तसं एक चिंतन आम घेऊन योग्य रीतीरी त्या खंयची सद्गुण असाची त्या सद्गुण आमगेला हाडचे तसल प्रयत्न त्या देवाल अनुग्रहान आमकां चावका म्हणून पुरे जना लेगी तुमकां आत्मीय जावन असेल तसं सर्व जनांकय जाल्यार त्या परमात्मान अनुग्रह कोरता म्हळ्यार रीतीर त्या परमात्माला प्रार्थना कोरून श्री कृष्णार्पणमस्तु.